दुसऱ्या दिवशीचा मुक्काम पुण्यामध्ये सध्या वारकऱ्यांचा सुरू आहे आणि वारकऱ्यांसाठी स्वयंपाक बनवण्याचं काम जे आहे ते सध्या या ठिकाणी काही महिला वारकरी जे आहेत त्या करतायत आणि या ठिकाणी त्या भजन जे आहे तेही म्हणतायत. भजन म्हणत म्हणत त्यांचा स्वयंपाक बनवण्याचं काम सुरू आहे. आपण जर पाहिलं तर कधीपासून तुम्ही वारीत येता आणि काय वाटतं वारीत आल्यावर? माऊली, छान वाटतं. काय आम्ही बघ 4 वर्षांनी वारीला येतो. आनंद वाटतो. आनंद सोहळा पाहून आम्हाला. तुम्ही भजन पण म्हणतो का? भजन पण म्हणत होता. रोजच म्हणत होता आम्ही. पण स्वयंपाक झाल्यावर आंघोळ झाल्यावर निवांत बाजूला बसून आतरून येडवर तेच म्हणत होता आम्ही. काय काय वाटतं तुम्हाला? आता हे सगळे वारकरी जे आहेत, महिला वारकरी स्वयंपाक करतायत, भजन म्हणतात, काय वारीचा अनुभव आहे? आमच्यासाठी नेहमी एक प्रथा असल्यासारखी आहे. माझं जसं लग्न झालंय तेव्हापासून माझे सासरे आधीपासून वारी करतात आणि ती वारीची जी प्रथा आहे की एक दिवस आम्ही प्रत्येक जण सगळे आमच्या सासऱ्यांची मुलं सगळे जे आहेत ते सगळेजण आम्ही जिथे जिथे असतो त्यावेळेस इथे येतो एकत्र आणि इथे ह्या वारीचा आनंद घेतो. काय वाटतं वारीत आल्यावर? खूप आनंद होतो. हे आनंदमय वातावरण बघून आम्ही यामध्ये रंगून जातोय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ह्या सर्व वारकरी महिला आहेत, भजन पण म्हणतायत आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कुठलाही दुजा भाव जो आहे तो वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि प्रत्येक जण लहान मोठं कोण नसतं वारी. हा, लहान मोठं कोणीच नाही. सगळे माऊली माऊली सगळे सारखेच. काय वाटतं वारी? आनंद वाटतंय वारीचा. आनंद वाटतंय वारीचा. किती वर्ष वारी केली? 10 वर्ष 13 वर्ष झालं. काय वाटतं वारी? खूप आनंद वाटतो ना. अशी वारी यायची झाल्यानंतर असं वाटतं की कधी कधी त्या वारीला जाईल, माऊली आनंद घेईल. दिसले माऊली प्रत्यक्षात दिसतेत माऊली. कसं आहे, ही अशी वारी आहे की इथं कोणताच हे नाही. प्रत्येक जण येणारा वारकरी माऊलीच म्हणतो आणि प्रत्येकाच्या कोणीही जातीचा असो मग तो माऊलीच म्हणून पुढे चलत राहतो. त्यामुळे ह्या वारीचा स्वयंपाक पण बनवताना मोठी कसरत करावी लागते. हो हो कसरत करावं लागते. आपण जर पाहिलं तर स्वयंपाक बनवण्याचं काम सुरू आहे. कमीत कमी 200 ते 250 लोकांचा स्वयंपाक जो आहे तो या ठिकाणी सध्या केला जातोय. आपण जर पाहिलं तर आपल्यावर किती लोकांचा स्वयंपाक केला जातो? 500 ते 600 लोक दरवर्षी आम्ही गेल्या 22 वर्षापासून ह्या सेवेमध्ये आहोत. माऊलीची कृपा आहे आणि माऊलीच्या कृपेनं अखंड आकार जोपर्यंत आपले हातपाय चलतेत तोपर्यंत आम्ही माऊलीची सेवा पायी वारीनं करणार आणि अन्नदानाची सेवा गेल्या 22 वर्षापासून आमच्या परिवाराच्या वतीनं आम्ही करत आलेलो आहोत. असंच चालू राहणार. दुसरी पिढी आता तयार होऊ लागलेली आहे. त्यांना सुद्धा चांगलं प्रशिक्षण देत आहे. त्यांनी सुद्धा काय वाटतं? आता गेल्या 20 वर्षापासून वडील माझे या दिंडीमध्ये पायी चालत असतात. तर आम्हालाही आता ते संस्कार घडलेले आहेत. तर दरवर्षी कुठलाही नेम न चुकवता आम्ही इकडे पुण्यामध्ये पंक्तीच्या ह्या कार्यक्रमासाठी येत असतो. दिंडीमध्ये एक दिवस आमच्या वैद्यकीय क्षेत्रातलं आमचं कामधाम सोडून आम्ही इथे येतो. सगळ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची एक सुवर्ण संधी मिळते आणि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे म्हटलं जातं. तर वारकऱ्यांना अन्नदान करण्याचं दरवर्षी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला असतो आणि एक वेगळी अनुभूती मिळते. एक वेगळी अनुभूती जी आहे ती वारीच्या माध्यमातून मिळत असते आणि 500 लोकांचा स्वयंपाक जो आहे तो सध्या बनवण्याचं काम सुरू आहे. कॅमेरामॅन सुमित भोसले सह सागर साम टीव्ही पुणे.